दरम्यान मुंबई कोकण आता अवघ्या 4 तासात शक्य होणार आहे। कोकणच्या हायस्पीड प्रवासासाठी ग्रीनफील्ड महामार्गाची रूपरेषा जाहीर झाली आहे। हायस्पीड ग्रीनफील्ड महामार्ग 376 किलोमीटर लांबीचा असणार आहे। यासाठी 3792 हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे। मुंबई ते कोकण असं अंतर आता अवघ्या 4 ते 5 तासामध्ये या ठिकाणी कापता येणार आहे। कोकणासाठी गेम चेंजर ठरणारा हायस्पीड ग्रीनफील्ड महामार्ग या ठिकाणी होणार आहे। कोकणाच्या हायस्पीड ग्रीनफील्ड महामार्गाची रूपरेषा देखील या ठिकाणी जाहीर झालेली पाहायला मिळते आहे। 41 बोगदे, 51 मोठे ब्रिज आणि 68 फ्लायओव्हर या ठिकाणी असणार आहेत। सागरी महामार्ग जो आहे तो मुंबई गोवा महामार्ग आणि हायस्पीड ग्रीनफील्ड महामार्ग असा एकमेकांना या ठिकाणी संलग्न असणार आहे। अलिबाग, शहाबाद, रोहा, माणगाव, मेढेगाव, मंडणगड, दापोली, गुहागर शहर, गणपतीपुळे, राजापूर, भादवली, देवगड शहर, मालवण, कुडाळ, सावंतवाडी असा हा महामार्ग या ठिकाणी जाणार आहे। एकंदरीत जर बघितलं तर मुंबई गोवा महामार्गाचं काम रखडलेलं आहे। अशातच या नवीन महामार्गाचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करणं हा मोठं जे आव्हान आहे ते राज्य सरकारसमोर या ठिकाणी नक्कीच असणार आहे। कॅमेरामन समित गजनेसह मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी।